है माननीय सुरेखा जी गडानकुश। ये जानी मानी हस्ती हैं। ये नॉर्थ ईस्ट ज़ोन की पॉलिटिकल लीडर है, एक उत्कृष्ट सोशल वर्कर है और गरीब, मासूम और लाचार लोगों की ये एक बुलंद आवाज़ है। ये एक सोशल वर्कर हैं और एक जानी मानी हस्ती आज यहाँ पे तशरीफ़ लाए हैं और इस अवसर पे इन्होंने 4 चाँद लगाए हैं और साथ में अपने गुरुजनों का आभार और व्यक्त करते हुए ये कुछ शब्द कहने जा रही हैं। मालवणकर सुनिए ज़रा। मॅडम यांच्याबद्दल थोडंसं बोलतील। सुरेखा गडांकुश या सामाजिक कार्यकर्त्या आहेत। चळवळीमध्ये यांचं फार मोठं योगदान आहे असं समजतं। आपण नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, टाळ्या झाल्या पाहिजेत। आज आपण मुलुंड विभागामध्ये सोनार बंगला जी शाळा आहे, जिथे गरिबांची मुलं, जिथे आम्ही तळागाळातली शिकलो तिथे, आणि मी आज या मुलुंड विभागात ईशान्य मुंबईमध्ये मॅडम मी सामाजिक कार्यकर्ता, जिथे अन्याय अत्याचार होतो त्याच्यावरती आवाज उठवणं, असं भरपूर मी काही शिकलेले आहे। कार्यकर्ता म्हणजे एकदम धडाडीचे कार्यकर्ते आहे मी। पोलीस स्टेशनला धडकणे, तिथं न्याय देणे, अशी माझी ही व्याख्या आहे। सर्व शिक्षकांचे मी खरंच आज शिक्षकांमुळे आम्हाला शिकता आलं, बोलता आलं, चालता आलं, संस्कार आले। महाजन सर, मालवणकर टीचर सर, मॅडम आम्ही होती तुमच्या वर्गात। कसं आहे आता सगळ्यांना विसर पडलाय कुठला विद्यार्थी कुठल्या, पण शाळेमध्ये हे जे सर्व शिक्षक आपले होते खरंच आदरणीय आहे। जर कुणी विचारलं आई वडील, आपण जसं बोलतो ना, आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपण त्यांचं नाव कसं पटकन घेतो। मी तर म्हणेल पहिला आपल्या या आदर जे आहेत ना, आपले टीचर वर्ग, यांचं नाव आलं पाहिजे। फेंगडे सर नाही आहेत ना सर? हां, फेंगडे सर, महाजन सर, मॅडम, आणि आपल्या या मॅडम शिंगोडे मॅडम, खरंच मी सोनार बंगला शाळेतनं एक शिकले। काय शिकले की ही शाळा, मी माझं जे बालपण होतं त्या शाळेतच माझं घडलं। वक्तृत्व कला ही मला पहिल्यापासून आवडली। कोण इंजिनियर होतं, कोण डॉक्टर होतं, कोण काय होतं, तर माझ्या मते असं आहे, शिक्षणाचा अर्थ असा आहे की तुम्हाला 4 चौघात बोलता आलं पाहिजे। तुम्ही शिक्षण घेता, तुम्हाला 4 चौघात बोलता आला पाहिजे। तुमचा आवाज आहे ना, आवाजाची लय ही या लेवलची पाहिजे। कारण तुम्हाला जेव्हा न्याय द्यायचा असतो ना, न्याय, मांजर गेली तर मिळेल का न्याय? मिळेल का हो? एखाद्या गरीबाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे तेव्हा त्या पोलीस स्टेशनला तुमच्याकडे कम्युनिटी हवी। म्हणजे तुमचं नेचर हे ग्रॅटिट्यूड असायला हवं, तुमच्या स्वभावामध्ये ग्रॅटिट्यूड असायला हवा, तुमच्याकडे कम्युनिटी बिल्ट असायला हवी, बरोबर की नाही? आता आमचा ग्रॅज्युएशनचा समारोह होत आहे सर, आम्ही 300 लोक जमा झालोय बीकॉमचे, आणि सगळ्यांचं कलेक्टिव्हली, आणि त्याची जी मेन आहे ती मी आहे। सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटला कामाला आहेत, सगळ्यांनी आम्ही 5-5 हजार रुपये काढलेले आहेत। 300 लोक बीकॉमचा आम्ही मोठा हॉल घेणार आहोत। तर वक्तृत्व ही कला मी जोपासलेली आहे, त्याच्यानंतर सिंगिंग ही कला जोपासलेली आहे, त्याच्यानंतर नृत्य ही कला जोपासलेली आहे। तर ह्या कला तुम्हाला आल्या पाहिजेत मित्रमैत्रिणींनो, या कला तुम्हाला जिवंत ठेवतात। अजूनही आम्हाला काही आजार झालेला नाहीये सर, नाही डायबिटीसची गोळी खात आहे, ना बीपीची गोळी खात आहे। वय आता माझं 54 आहे। 54 वयामध्ये आज मला आरोग्य मिळालं, शिक्षण मिळालं, आणि सामाजिक दायित्व मिळालं। आणि महेश गडांकुश माझा छोटा भाऊ, खरंच माझ्या भावाकडे बघितलं की मला खूप अभिमानाने, मला खूप म्हणजे आज मेकॅनिकल इंजिनियर महेश झालाय। आम्हाला अभिमानाने आमची म्हणजे छाती फुगते। आज आई आली आहे, आमची आई बसली आहे। आज सेकंडरी स्कूल पीके रोड सोनार बंगला शाळा हे आमचं अस्तित्व आहे। मी त्या रोडने गेली ना सर, गेटमध्ये जाते मी, त्या रोडने मी नेहमी जाते, आतमध्ये त्या पायरीवर बसते,
आणि अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. अक्षरशः मित्रांनो, त्या रोडवरनं गेलात तर आपल्या शाळेला एक विजिट द्या. एक विजिट झाली पाहिजे. नाहीतर तुमच्या भावना आहेत ना, भावना या मेलेल्या आहेत. भावना तुमच्या मरू देऊ नका. भावना ज्याच्या मेलेल्या आहेत ना, त्यांना अनेक आजार येतील. म्हणून भावनांना जिवंत ठेवा. भावनाशील असलं पाहिजे. ते जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवत आहे. आज आपला कार्यक्रम खूप छान आहे. साऊंडवाल्या दादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आमचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा आहे. आणि व्हिडिओग्राफरसाठी पण टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हिडिओग्राफर पण आपलाच आहे आणि कॅटरस पण आपला आहे. म्हणजे आम्ही कार्यक्रमाचे एक बहुगुणी कलाकार म्हणतो ना, असे आम्ही कलाकार आहोत, बहुगुणी. कॅटरस, व्हिडिओग्राफी, सर्व काही. तर आता बरंच बोलायचं आहे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना प्रत्येकाला बोलायचं आहे. आणि एवढं बोलून मी ते रजा घेते. आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्स अलॉट मॅडम. धन्यवाद ताई, धन्यवाद.